सुबोध यांना आपण स्ट्राईक एंडवरती पाहत आहात आणि नॉन स्ट्राईक एंडवरती बॅटर गौरवला आपण पाहत आहोत. पहिल्याच बॉल पडल्यानंतर उसळी घेणार बॉल थोडासा बाहेर निघणार बॉल पाहायला मिळतो. पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलाय. खरं तर या परिसरामध्ये नेहमीच आपण मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा पाहत असतो आणि गेल्या वर्षीमध्ये या परिसरामध्ये भाडा प्रीमियर लीग आपण पाहिलेली आहे. त्याही स्पर्धेचं आयोजन एक मोठ्या पर्वामध्ये नेहमीच आपण पाहिले. ऑफस्टिकच्या बाहेर शपल झाला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न यावेळेला लेग स्टिक मिस करणार बॉल पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलाय. या चला मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी या मुख्य व्यासपीठावरती आपण लगेचच पुरस्कार घेण्यासाठी यायचं. बॅक टू बॅक सलगचे 2 बॉल वाईट मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना गोलंदाज आपला पाहायला मिळतं मिस्टर दर्पण नाईक. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल खूप चांगला फटका कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत 38 सेकंडच्या आतमध्ये एक चांगला झेल विकेटचं पतन पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. थँक्यू डीजे. एक बेस जबाबदार फटका खेळला आणि तिकडे रक्षक आले त्यांनी चांगला झेल टिपला गेला मैदानाच्या आतमध्ये. विकेट जात असताना धावा फटकावरती लागल्या 2-1 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिला धक्का UIC इमर्जिंग या संघाला लागला गेलाय. नाराज झालेत फलंदाज या बॉलवरती. आक्रमण करायचा प्रयत्न ऑन साईडला मनगटाचा बरोबर वापर झाला क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगॉनचे आता मात्र बॉलपर्यंत पोहोचले जातील. तत्पूर्वी या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये एक धाव प्राप्त केली जाईल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्या फटकावरती 3च्या क्रमांकावर जाऊन पोहोचते. 3 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेले. षटक क्रमांक पहिला आपण बघतायत आणि 2 चेंडूंचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये पुरेपूर कंप्लीट होत असताना ज्यावेळेला हुक केले गेले आहे क्षेत्ररक्षक नाही आहे खाली क्षेत्र आहे आणि लॉंग लेग रिझनला बीट करत असताना बॉल थेट मैदानाच्या पलीकडे गॅप आहे मोठा नाही धावांचा तोटा या बरोबर मिळते. येतोय चौकार. थँक्यू डीजे. चौकार आलाय. टीमची टोटल आता स्कोर कार्ड वरती 7च्या क्रमांकावर जाऊन पोहोचली आहे. 7 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लोअर फुल टॉस ऑन साईडला टर्न केले क्षेत्ररक्षक आता वेगाने लॉंगॉनचे पोहोचतील बॉलपर्यंत चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली जाईल. सेट इट केलेला फटका होता या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली जाते. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते. अगदी स्कोर कार्डवरती 8 धावा फटकावरती लागल्या गेल्या. विकेट ट्रॉफी 18 नंबर लगेच डोळ्यासमोर आठवतो. विराट कोहली कोण विसरेल. भारतीय संघाचा एक अतिशय वेगवान धावसंख्या करणारा एक खेळाडू आणि खरं तर त्यांच्याच आठवणी त्या ठिकाणी उजाळा देत असताना की ज्याप्रमाणे विराट कोहली नेहमीच प्रत्येक मॅच मध्ये धुवाधार बॅटिंग करत असतात. T20 असो इतर काही क्रिकेट आपण बघतोय आणि विराट कोहलीचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फॅन फॉलोइंग जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला टर्न करत असताना गॅप मध्ये खेळला बॉल क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉल अडवू शकत नाहीयेत. बॉल सरळ निघून जाईल सीमारेषे पार. 4 धावेंसाठी हा खणखणीत चौकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या फटकावरती या चौकाराच्या माध्यमातून जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. 12 धावा फटकावरती लागल्यात. एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना UIC इमर्जिंग या प्लेअरला आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहोत.
विकेट ट्रॉफी एक खूप चांगलं क्रिकेट आणि विकेट ट्रॉफी नेहमीच आम्ही पाहिलेली आहे पांदूचं नगरीमध्ये पांदूचं भेट आणि त्यावरती ठेवली जाणारी रणजीतजी केणी यांच्या माध्यमातून ती विकेट ट्रॉफी अजून देखील आठवते. भव्य दिव्य आयोजन त्याही स्पर्धेचं होतं आणि याही स्पर्धेचं आयोजन तेवढ्याच भव्य दिव्य स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिला बॉल रक्षक त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरला वेगाने बरोबर ते पोहोचतील. वाईडिश लॉंग ऑफला बॉलला शेवटच्या क्षणाला आतमध्ये ढकललंय. फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आता आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतीलच. चला मॅन मॅचचा पुरस्कार दिला जाईल. फैजान पटेल आपण पुढे यायचं आहे. एवढा खूप चांगला चेंडू, वेग चांगला, प्रचंड वेगाने टाकलेला बॉल, चाललं विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये. येस, लुझिंग टीमला देखील मॅन मॅचचा पुरस्कार काय तर दोन्ही टीमचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आहे. मोहिन शेख आपण यायचंय. मोहिन शेख आपण यायचंय. लुझिंग टीमचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मोहिन शेख आपण यायचंय घेण्यासाठी. एक मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी राहिली गेली आणि टी शर्ट वरती एक चांगली प्रिंट पाहायला मिळते. वन साइड जबरदस्त प्रिंट या कलरफुल टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. करावं लागेल आयोजकांचा टाळ्यांच्या गजरात हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. वन साइड हिरो गेल्या मॅचचा आपण बघितला. लुझर टीमचा जरूर ठरला गेला. हार्डक टफलक पुढे येणाऱ्या स्पर्धेसाठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील या आयोजन समितीच्या माध्यमातून. आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय फैजान पटेल आपण पुढे यायचं आहे. ग्रेट बॅटिंग पुरस्काराची कामगिरी फैजान माध्यमात राहिली गेली. वाह काय कॅच घेतलाय अफलातून. ग्रेट कॅच, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे. खूप चांगला झेल पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ गंभीर झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम युआयसी इमर्जिंग या टीमची धावसंख्या धाफडकावर जाऊन पोहोचते. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धाफडकावरती लागल्या गेल्यात. आणखी एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याचबरोबर ही मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट जेवढं कौतुक करावं तिथे कमी. आणि त्यानंतर ही ब्रँडेड एक मॅन ऑफ द मॅचची कॅप देखील आपल्याला जरूर पाहायला मिळते. वनसाई स्पोर्ट्सचे आम्ही विशेष आभारी आहोत. त्यांच्या माध्यमातून ही कॅप देखील स्पॉन्सरशिप करण्यात आले आणि वन साइड अतिशय एक चांगलं स्पोर्ट्स शॉप आहे. प्रत्येक पद्धतीने जे काही स्पोर्ट्स लागलेले किट असतील ते त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. कॅप, ट्रॅक्स, टी शर्ट्स विविध ब्रँडच्या. आणि खरं तर टाळ्यांच्या कळकळा होऊन जाऊ द्या. जबरदस्त कामगिरी पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 2 ओव्हरचा खेळ गंभीर झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा धाफडकावरती लागल्या गेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आमची लाईव्हची टीम देखील खूप चांगलं वर्क या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून करत असताना ग्रेट वर्क. कॅमेरामॅन आमचे तिन्ही कॅमेरामॅन टक लावून या मॅचच्या इच्छेने पुढे येण्याचा प्रयत्न. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो. पायावरती मारा जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. लेगबायचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. एकेरी धावेच्या माध्यमातून संघात धावसंख्या धाफडकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती गुण तालिकेवरती 16 धावा धाफडकावरती लागल्या गेल्या. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. आशिष आहेत ऑन साइडला व्यवस्थित मध्ये येऊ शकले नाही. असे क्षेत्ररक्षक वेगाने बाकपास कलेक्टचे बॉल पर्यंत पोहोचतील. दुसऱ्याचा प्रयत्न चांगली रनिंग म्हणजे विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. या 2 धावेच्या माध्यमातून संघात धावसंख्या धाफडकावरती 18. मला वाटते सकाळ सत्रात जो एक्झिबिशन मॅच झाला होता एक्झिबिशन मॅच साठी देखील ट्रॉफीज आहेत. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून ही एक विशेष बाब राहिली. वन साइड स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून संपूर्ण कलरफुल टी शर्ट्स आपण बघतायत. चांगल्या प्रिंट केल्या गेल्यात. ऑन साइड घेण्याचा प्रयत्न परंतु इरादे मोठे फटके खेळण्याचे होते का हा प्रश्न चिन्ह आता उभारलाय. डॉट बॉल आला मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर संघात धावसंख्या धाफडकावरती
वापर नाहीये, फुटवर्कचा वापर नाहीये आणि इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. क्रिकेट चा अभाव जर दिसला तर सहसा दिसतील आणि हा पहिला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय या ओव्हरचा. दोन बॉल यापूर्वी देखील एक डॉट बॉल पाहिला आपण. फुल टॉस ऑन साइडला टर्न केले व्यवस्थित बॅकच्या रडर मध्ये नाही होऊ शकला. डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्याने बॉल अडवलं जाईल, फेकी होईल, तत्पूर्वी 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. 3 ओव्हरचा खेळ नुकताच कंप्लीट झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम UIC इमर्जिंग या संघ धावसंख्येत फटकावरती 22 धावा घेऊन एक छोटासा डीजे ब्रेक. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा एकत्र युनायटेड युथ क्लब आयोजित लोकप्रिय क्रिकेटची स्पर्धा VK ट्रॉफी 2026. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 3 ओव्हरचा खेळ नुकताच कंप्लीट झाला. धावसंख्येत फटकावरती 22. आपल्याला स्विंग करण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बाट्याने बॉलचा संपर्क नाहीये. तत्पूर्वी विकेट किपर चेंडू मागे पोहोचतील, तत्पूर्वी डॉट बॉलची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळली जाईल. चला यंगस्टर्स आणि थंडर स्ट्रायकर्स, चला दोन टीमचे कॅप्टन येतील प्लीज. या पुढचा मॅच पुढे खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग राऊंड ट्रॅक, परंतु विकेट किपर एवढं खूप चांगलं वर्क त्या ठिकाणी करत असताना खूप चांगल्या दर्जाचे फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा डॉट बॉल, बॅक टू बॅक सलगचे 2 डॉट आलेत या मैदानावरती. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये अगदी 50च्या पलीकडे जावं लागेल. टॅप केल्या बॉल एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. चांगली फिल्डिंग केले. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज पलटले गेले. फेकी खराब झाला, बाकअप म्हणलं क्षेत्ररक्षकाचं. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा या बॉलवरती 2 धावा प्राप्त केलेत. या 2 धावेच्या माध्यमातून संघ धावसंख्येत फटकावरती 24 धावा, 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. कुणाची तीक्ष्णता देखील आता हळूहळू वाढू लागले, परंतु चहू बाजूने जर पाहिलं तर निसर्गमय वातावरण आहे. मुळाफला आठ ठेवत असताना लॉंग ऑफला खेळलाय बॉल. क्षेत्ररक्षक आता लॉंग ऑन चे पोहोचतील. लॉंग ऑफला चांगली फिल्डिंग त्याही ठिकाणी केली जाईल. पुन्हा एकदा या बॉलवरती मिळतील धावा 2 धावेच्या माध्यमातून संघ धावसंख्येत फटकावरती 26च्या घरामध्ये 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागल्या गेल्या. 26 धावा. षटक क्रमांक 4 आपला पाहायला पडते. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. पुढचा बॉल पुढे घेण्याचा प्रयत्न, याही वेळेला फटका तर खेळला गेलाय, परंतु जास्त काळ चेंडू हवेत राहिला. धावा देखील तेवढ्या मिळणार नाहीयेत. 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त केल्यात. सिंगल डबलला सातत्याने या मॅच मध्ये प्राधान्य दिले. 28 धावा फटकावरती लागल्या गेल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा अंतिम बॉल. तर टीम यंगस्टर्स आणि टीम थंडर स्ट्रायकर दोन्ही टीमचे कॅप्टन येतील टॉस करण्यासाठी प्लीज. रिपोर्टिंग ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची गळा शॉट, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉलपर्यंत येतील. या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये एकदा प्राप्त केली जाईल. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम UIC इमर्जिंग या टीमची धावसंख्या फटकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा फटकावरती लागल्या गेल्या आहेत. 24 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक.
थँक्यू डीजे. चांगली IPL ची धून आपण ऐकलीत. 28 मार्च पासून अगदी आजपासून जर पाहिले गेले तर 6 दिवस वाट पाहावी लागेल आणि त्यानंतर IPL पुन्हा एकदा खेळवली जाईल आणि मजा येईल. प्रत्येकाचे फॅन फॉलोइंग वेगवेगळे असतात. टीम इंडिया असेल, चेन्नई असेल, RCB असेल, विविध टीम्स आहेत आणि खरं तर जास्तीत जास्त फॉलोइंग अगदी विराट कोहलीची आपण पाहिलेली आहे. पहिला बॉल यावेळेला पडल्यानंतर उसळी गेलेला बॉल चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची संख्या मैदानाच्या आतमध्ये केली जाते. खूप चांगली या ठिकाणी गोलंदाजी आता पहिल्याच बॉल इथे डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. निसर्ग रम्य वातावरण आणि त्या निसर्ग रम्य वातावरणात चालू असलेली ही भव्य दिव्य विकेट ट्रॉफी 2026 आपण बघतायत. खरं तर अशी मैदानं कमी प्रमाणात पाहायला मिळतात. परंतु मालवणी कोलीवाडाचं एक गाव आहे, आगरी कोळ्यांचं गाव आहे आणि त्या आगरी कोळ्यांच्या गावामध्ये हे मालवणीचं क्रीडांगण आपण बघताय. फटका फसलाय, कव्हर पॉइंटला टिपला जाईल. मैदानाच्या आतमध्ये लागला आणखीन एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. विकेटचं पतन, फलंदाज बाद. थँक्यू व्हेरी मच. मालवणी कोली आगरी कोळी बांधव या ठिकाणी सातत्याने पाहायला मिळतात. वेगवेगळं आपण फिश खातो, मच्छी खातो आणि खरं तर फिश याच व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून आणल्या जातात. खोल दरी समुद्रामध्ये जाऊन आपला जीव धोक्यात घालून आणि अगदी एक एक आठवडा आणि त्याहून अधिक दिवस समुद्रावर काढणं आणि त्यानंतर मासळी मिळेल अगदी नाही मिळणार हे ठाऊक नाही आहे, परंतु जाऊन येणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्याच मालवणी कोलीवाडा या गावामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत. ऑब्जेक्टच्या बाहेरचा बॉल खूप चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर आता क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉलमध्ये पोहोचलेत. थोडंसं फंबल झाले, 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न वेगाने मैदानाच्या आतमध्ये केला जातोय आणि 3 धावा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतात. फेकी करा, बाका पडेल आणि चौथे धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. या स्पर्धेतील धावून चौकार या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पहिल्यांदाच आलेला आहे. प्रत्येक ज्यावेळेला स्पर्धा सुरू होते चौकार कोण मारतोय, षटकार कोण मारतोय, धावून 3 धावा कोण पहिला पूर्ण करतोय, चौकार कोण धावून पूर्ण करतोय, अशा प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक स्कोरनं आमचे लक्ष ठेवत असतात. धावा फडकावरती लागल्या 34च्या घरामध्ये. षटक क्रमांक 5 आपण बघतायत आणि 4 बॉल फेकून झालेले आहेत. UIC इमर्जिंग आणि त्याच्या विपक्षात BCA इमर्जिंग या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. टॉस हरल्यानंतर बॅटिंग ही वाटेला आली आणि तिकडे जबरदस्त कामगिरी आतापर्यंत जरूर पाहायला मिळाली UIC इमर्जिंग टीमची. खूप चांगला बॉल इथे पिट केले गेले बॅटरला. बॉल सोडून दिला गेला. बॅटचा फ्लो हा थोडासा खाली राहिला. बॉलचा टप्पा थोडा भरून गेला आणि त्याच करायचा मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आला. टोटल फडकावरती धावा लागल्या गेल्यात 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. उन्हाची दिसणे थोडीशी वाढताना दिसते. सूर्याची किरण आता हळूहळू का होईना आता ती वेगाने अगदी प्रसारित होत असताना आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावरती. शेवटचा अंतिम बॉल फटका ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहेत. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. तत्पूर्वी 1 बाउन्स 2 बाउन्स बॉलला कलेक्ट केलं जाईल. 2 धावा प्राप्त केल्यात. तिसरी धावेचा मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न केला जातो. फेकी केली जाते आणि इथे तिसरी धाव घेत असताना मैदानाच्या आतमध्ये या चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बॉल हातामध्ये आल्यानंतर इथे जर पाहिले गेले तर बॉल स्टंपवरती आदळला नाही, त्यानंतर आदळला आणि त्याच कारण मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा देखील आला 1 शॉट. म्हणजेच या बॉलवरती 3 होता, तिकडून 1 मायनस केली जाईल, 2च मिळतील. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर UIC इमर्जिंग या टीमची धावसंख्या फडकावरती लागली गेली. स्कोर कार्ड वरती 5 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 36 धावा दोन्ही टीमच्या माध्यमातून 36 आकडा मैदानाच्या आतमध्ये आलाय. विजयाकरिता येणारे बॉल 30 आणि 30 बॉल मध्ये करायचे आहेत 37 धावा. टीम
BCA इमर्जिंग या टीमला. चला यंगस्टर्स आणि थंडर स्ट्रायकर्स दोन टीमचे कॅप्टन प्लीज या. यंगस्टर्स आणि थंडर स्ट्रायकर्स दोन्ही टीमचे कॅप्टन मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर यायचा टॉस केला जाईल आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आपण आवाज ऐकूयात भूषणजी राऊत सरांचा. तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक. धन्यवाद. पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत असेल. तर यानंतर लागलीच होणारा सामना यंगस्टर्स त्यांचा विपक्ष थंडर स्ट्रायकर्स या दोन्ही संघांना विनंती असेल, वारंवार विनंती करतोय, आपण नाणेफेकीसाठी लागलीच यायचंय. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. यंगस्टर्स आणि त्याचबरोबरीने थंडर स्ट्रायकर्स या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना नम्र विनंती असेल, आपण लागलीच नाणेफेकीसाठी यायचंय. तुषारजी मसूरकर सरांना विनंती असेल, आपण नाणेफेकीसाठी मात्र मंचाकडे दाखल व्हायचंय. श्रीयुक्त तुषारजी मसूरकर आपणास नम्र विनंती असेल, आपण नाणेफेकीसाठी मात्र दाखल व्हायचंय. तर वळूयात सामन्याच्या दिशेने. एका बाजूला जर आपण पाहिलं, दोन मातब्बर संघ मात्र आपापसात झुंजत असताना UIC इमर्जिंग संघ मात्र प्रथम फलंदाजी करीत असताना 36 धावांचं 37 धावांचं मात्र माफक लक्ष असेल BCA इमर्जिंग संघासमोर. नक्कीच इमर्जिंग म्हटलं तर उदयोन्मुख खेळाडू या संघात आपल्याला पाहायला मिळतील. नुकताच झालेल्या जानेवारी महिन्यातील अंडर-19चा विश्वचषक भारताने आपला नावे केला. मला वाटतं सर्वाधिक विजेतेपद अंडर-19 जगतातील भारताकडे जमा झालेत. नक्कीच सुरुवातीला जर आपण पाहिलं 2000 साली मोहम्मद कैफ, त्याच्यानंतर मात्र विराट कोहलीने हा चषक आपल्या नावे केला. तिसऱ्या वेळी मात्र उन्मुख चंद आणि चौथ्या वेळी मात्र आपण जर पाहिलं पृथ्वी शॉने आपल्या नावे केला होता. त्याच्यानंतर उदयन याने मात्र 5व्यांदा आणि 6व्यांदा मला वाटतं आयुष म्हात्रेने ही ट्रॉफी भारताच्या खात्यामध्ये जमा केली. तर याही दोन्ही संघात इमर्जिंग खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु कौतुक करावं लागेल ते गोलंदाजाचं, BCAच्या सर्वच गोलंदाजाचं. 5 षटकात केवळ 36 धावांवर रोखलंय. चॅलेंजिंग नक्कीच असेल UIC इमर्जिंग संघासाठी. सामन्याला आपण लागलीच थोड्या वेळात सुरुवात करणार आहोत. आपण पाहत आहोत विकेट ट्रॉफी 2026चं हे तिसरं पर्व. उपस्थित सर्व मान्यवरांचं, त्याचबरोबर सर्व क्रिकेट संघ आणि खेळाडूंचं हार्दिक आणि सहर्ष स्वागत. तर नक्कीच पुढील सामन्याचा निकाल टॉस यंगस्टर संघाच्या बाजूने लागलेला आहे. थोड्याच वेळात ते आपला निर्णय कळवतील. वळूयात आपण तोपर्यंत मॅचच्या दिशेने. आपण नक्कीच एका निसर्गरम्य, एक प्रकारे मी म्हणेन शहरात वसलेलं गाव म्हणजे मालवण कोळीवाड्याचा उल्लेख करता येईल. कारण मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर आरे कॉलनी वगळता, त्याचबरोबरीने जर दक्षिणेला गेलं तर वाळकेश्वर वगळता आपल्याला हिरवळ कुठेही दिसत नाही. परंतु त्याला अपवाद ठरलंय हे मैदान. तर मैदानाच्या आपण जर चारी बाजूला जर पाहिलं तर झाडच झाडं, म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर निसर्गरम्य अशा वातावरणात आपण ही स्पर्धा पार पाडित आहोत. नक्कीच दोन्ही संघांना पुन्हा एकदा देऊयात शुभेच्छा. हे सामन्याला सुरुवात गोलंदाजीसाठी. यावेळी मात्र थोडासा
फोर पिच पद्धतीची फेकी काऊ करण्याच्या दिशेला खूप वेग खेळाडू आलेले आहेत. फेकी करेल तोवर एक धाव इथे मात्र परिपूर्ण केली जाते. अविनाश आणि कथन हे दोन सलामीचे बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. त्यांचे विपक्ष मात्र आपण पाहू शकाल. सुबोध आहेत, पाहावं लागेल. यावेळी मात्र आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न वेगाने इथे मात्र बीट केलाय. जबरदस्त टप्पा हाताळीत असताना गोलंदाज सुबोध, जर्सी क्रमांक 8. सुबोधलाही माहिती आहे हा आपला सामना जो आहे तो आपण विकेट्स घेऊनच जिंकू शकतो, कारण 36 धावांचं लक्ष ठेवलंय. 37 धावांचा माफ करा. कुठे ना कुठे पॉवर प्लेचा षटक खूप चांगल्या पद्धतीने हाताळीत असताना सुबोध पहिल्या 3 चेंडूवर पूर्णपणे शांत ठेवलंय दोन्ही फलंदाजांना. बॅक टू बॅक दुसरा चेंडू येतोय निर्धाव. एक जबरदस्त असं मैदान, म्हणजे कोळीवाडा आल्या म्हटल्यानंतर तिथे कांदळवन, ग्रामीण भाषेत त्याला झाड असं म्हटलं जातं. आणि मागच्या बाजूला जर पाहिलं तर ताडी झाड आहेत, ताड वृक्ष देखील आपण पाहू शकता. या दरम्यान मात्र चेंडू गॅप मध्ये आहे. चेंडू वेगाने पुढे सरसावत सीमारेषेची शर्यत मात्र जिंकतोय. येतोय महत्वपूर्ण चौकार. चेंडू होते सीमारेषा पार 4. इथे मात्र फील्ड प्लेसमेंट जी आहे ती प्रॉपर ठेवणं फार गरजेचं आहे. कमी धावांचा बचाव करायचा आहे आणि सुबोधला हे माहित होतं. कुठे ना कुठे संकेतकडनं थोडीशी चूक झाली असं म्हणावं लागेल, पाहावं लागेल. थोडासा बदल करीत असताना पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर केवळ आणि केवळ 2 क्षेत्ररक्षक जे आहेत ते बाहेर असतील. पुन्हा एकदा सोबतचा पुढचा चेंडू. यावेळी मात्र जोरदार अपील मात्र फेटाळून लावलंय, परंतु एक धाव तिथे परिपूर्ण केली जाते. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर नक्कीच 6 अशी धावसंख्या. एक चौकार जरूर आलाय, परंतु हे षटक अधिक महाग ठरणार नाही याची काळजी मात्र सुबोधने घेतली आहे. प्रॉपर पिचिंग आणि खूप चांगले गोलंदाज दिसत आहेत. खूप चांगला रनअप, बॉडी बॅलन्स चांगला आहे आणि फॉलो थ्रू खूप छान आहे. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा नेस्तानाभूत केलंय. येतोय डॉट बॉल. पहिल्या षटकाची होती समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावर लागली जाते बिनगडी बाद 6. तर नक्कीच ऐकूयात आपण एक मनोरंजन करणारा डीजे सॉन्ग. धन्यवाद डीजे. आपण पाहत आहोत युनायटेड क्लब आयोजित एक लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा विकेट ट्रॉफी. आपला सर्वोच्च स्पर्धेतील मला वाटतं 3रा सामना आपण पाहत आहोत आणि पहिलाच नक्कीच आपल्याच बाणडोंगरी विभागातील लेजंड खेळाडूंचा सामना देखील झाला. नक्कीच सर्वच्या सर्व म्हणजे 22च्या 22 लेजंड खेळाडूंनी मात्र मन जिंकली असा खेळ त्यांनी देखील सादर केला. आणि तदनंतर मात्र पहिल्या सामन्यावर मात्र विजयाचा रबर स्टॅम्प लावला मिया 11 संघ. तदनंतर मात्र दुसरा सामना UIC इमर्जिंग वर्सेस BCA इमर्जिंग हे 2 संघ आपापसाशी झुंजत असताना 37 धावांचा पाठलाग करीत असताना दुसऱ्या डावाला होते सुरुवात. दुसरं षटक मार्गस्थ. दुसरं षटक येऊन यावेळी मात्र काय फटका सजवलाय.
फलंदाज संकटात, परंतु तिथे क्षेत्ररक्षक झेल टिपणार नाहीयेत. मिळते जीवनदान. तिथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच गोलंदाज थोडेसे निराश असतील, कारण आपल्या गोलंदाजीवर सोडलेला झेल हे कोणताही तेज गोलंदाजाला आवडत नाही आणि ती निराशा आपण स्पष्टपणे पाहू शकता. कारण झेल घ्यायला पाहिजे होता, कारण 37 धावांचं एक माफच धावांचं लक्ष्य आहे. त्यामुळे चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. चूक तर झाली आहे, पहिल्या चेंडूवर पाहायचंय. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. धावसंख्या जर पाहिली 8 अशी धावसंख्या. बीसीए इमर्जिंग हा संघ या दरम्यान मात्र बॅटचे आउटसाइड आहे आणि एक सॉफ्ट डिसमिजल. यष्टीरक्षक इथे मात्र कोणतीही चूक करत नाहीये. बसतोय पहिला झटका आणि चला तर आपण घेऊन येऊया एक डीजे सॉन्ग. कथन मात्र तंबूच्या दिशेला परतत असताना इथे मात्र खूप चांगली झुंज देत असताना आपण पाहू शकता युआयसी इमर्जिंग हा संघ दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत प्रभावित केलाय. आशिष आल्यात शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू चेंडू भिरकावून दिलाय. पाहावं लागेल हा झेल टिपला जातोय का. नक्कीच नाही. जर्सी क्रमांक 10 अर्थातच गौरव कडून मात्र नाहक चूक तिथे होत असताना खर तर इथे गौरवने बॅकअप केलं पाहिजे होतं. जर तुमच्याकडे बॅकअप नसेल तर तुमचं बॅकअप नक्कीच लवकर होईल. झेल घेणारा खेळाडू मात्र 30 यार्ड सर्कल मधील शॉट मिड विकेटला होता. त्याने झेल घेण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने चेंडू खाली तो देखील आला होता, परंतु गौरवने जी घाई केली, अति घाई आणि संकटात नाही म्हणजे एक वेगात येणारी ट्रेन मालाड स्टेशनला न थांबता डायरेक्ट थांबली ती दहिसर स्टेशनला. इतक्या वेगाने ते पुढे सरसावत गेला आणि झेल मात्र कन्वर्ट करू शकलेला नाहीये. सोडलेला झेल आणि त्या झेल वरती केलेला प्रहार येतोय चौकार. या 4 धावांनिशी मात्र संघाची धावसंख्या आता मात्र वेग धारण करते. धावसंख्या होते 14. आशिष पहिल्या 2 चेंडूवर हल्ले चढवण्याचा प्रयत्न. आशिषलाही ठाऊक आहे की धावांचं लक्ष जरी कमी असलं तरी सुद्धा मात्र आपल्याला गोलंदाजावर प्रेशर ठेवावं लागणार. तेच करीत असताना इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. फलंदाज संकटात आहेत. खर तर तिथे संकेत चेंडूवर जायला पाहिजे होते, परंतु तसा कोणताही प्रयत्न नाहीये आणि इथे मात्र सॉफ्ट डिसमिसल. 2 धावा इथे पूर्ण व्हायला पाहिजे होता, परंतु एक कमकुवत रनिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि 2 धावा घेत असताना फलंदाज होतोय RUNOUT रनआउट. घेऊया की आपण डीजे ला संधी. चौदा 14 शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 14 अशी धावसंख्या, 37 धावांचा विजयी लक्ष आहे. एक शॉर्ट रन म्हणजे ह्या चेंडूवर एकही धाव नाही का पंच. नक्कीच इथे मात्र पंच अंतिम निर्णय कळवतील. दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावचीत झालाय, परंतु पहिली घेत असलेली धाव ही शॉर्ट असेल तर एकही धाव या चेंडूवर मिळणार नाहीये.
तर एक अंतिम निर्णय आमच्यापर्यंत येणं अपेक्षित असेल. एक शॉर्ट रन म्हणजे कोणतीच धाव नाहीये, हा चेंडू जाते निर्धाव, कारण एक शॉर्ट धाव असल्या कारणास्तव पंच इथे मात्र दंडित करतायत. दोन्ही पंचांची एक घारीसारखी तीक्ष्ण नजर, कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे हेच सुचवत असताना दोन्ही पंच इथे मात्र जबरदस्त असा स्ट्रोक मायकल मॅक्सवेलची आठवण करून देत असताना तिथे मात्र पुन्हाच एकदा गौरव आलाय आणि जेल सोडलाय अशी परिस्थिती निर्माण. थोडासा कठीण जेल जरूर होता, परंतु या हाफ चान्सेस ना तुम्हाला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावं लागेल. या 2 धावांनिशी पुन्हाच एकदा अजून एक येते शॉर्ट धाव, त्यामुळे एकच धाव इथे परिपूर्ण केली जाईल. इथे मात्र आशिष खूप चांगल्या पद्धतीने फटके खेळतोय जरूर, परंतु इथे मात्र जसं वैयक्तिक जीवनात आपण जसं कायद्याचं उल्लंघन केलं तर पोलीस शिक्षा करतात, क्रिकेटच्या मैदानात जर तुम्ही धाव चुकीच्या पद्धतीने घेतली तर नक्कीच पंच दंडित करतील. एकच धाव मिळते आणि इथे षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे पाहायला मिळते बीसीए इमर्जिंग संघ 15 या धावसंख्येवर. तर 15शी धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज असेल. शॉर्ट जरी आली तरी 2 डबल आहेत, एक चौकार आहे आणि आलेली एक धाव आहे. 9 धावा आलेल्या आहेत. आताची सिंगल आहे, त्यामुळे 9 धावा तर आलेल्या आहेत. 15शी धावसंख्या आपण पाहू शकता. नक्कीच 18 चेंडू आणि 22 धावांची गरज. थोडस स्पीडअप करा मित्रांनो. युवासी इमर्जिंग संघाला नक्कीच दोन्ही गोलंदाजांनी प्रभावित केलंय. एका बाजूला जर आपण पाहिलं सुबोध आणि दुसऱ्या बाजूला आपण जयेशची गोलंदाजी पाहिली, जयंत माफ करा. नक्कीच येणारा काळ हेही 2 गोलंदाज आपल्या पानडोंगरी विभागाचं प्रतिनिधित्व करू शकतील इतकी क्षमता तर आपण त्याच्यात पाहिली. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाज दाखल झालेत. अथर्व आलेत, पाहावं लागेल. यावेळी मात्र थोडासा खराब चेंडूची फेकी तिथे होते स्क्वेअर लेगच्या दिशेला. इथे मात्र क्षेत्ररक्षकाला चकवा देणारा हा चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार पाहायला मिळतोय. शंकरने मात्र खूप चांगल्या पद्धतीने या चेंडूला मात्र कन्वर्ट केलाय 4 धावांमध्ये. पुन्हा एकदा धावसंख्येचा धावफलक जर पाहिला 19 अशी धावसंख्या, 17 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. खूप चांगल्या पद्धतीने पिचिंग जरूर झाली होती, परंतु लाईन चुकीची, ऑफस्टिकच्या बाहेर. इथे वाईड बॉल, त्यामुळे अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. नंतर लागलीच यानंतर युआयसी सिनियर्स वर्सेस माफ करा यंगस्टर वर्सेस थंडर स्ट्रायकर्स दोन्ही संघ तयारीत लागायचं आहे. त्यानंतर लागलीच तुमचा सामना होणार आहे. या दरम्यान मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अपयशी ठरतो. इथं डॉट बॉल, या डॉट बॉलची गरज आहे खरं तर युआयसी इमर्जिंग संघाला. आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी देखील किल्ला लढवलाय. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्यांनी देखील हाताळली आहे. शेवट गोड करणं फार गरजेचं असेल, परंतु नाही, या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. अतिरिक्त धाव, सोडलेले झेल महागात पडण्याची शक्यता या सामन्यात नाकारता येत नाहीये. त्यामुळे नक्कीच आता मात्र चुकीला माफी नसेल, कारण आता धावांची गरज केवळ आणि केवळ असेल. 16 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 16 धावांची गरज. या दरम्यान मात्र खूप चांगल्या पद्धतीने पिचिंग ऑफ कटरचा मारा केलाय आणि टायमिंग पासून वंचित ठेवलंय, परंतु एक धाव काही रोखू शकलेली नाहीयेत मिडअपच्या दिशेला.
हा फटका जरूर कन्वर्ट केलाय. त्या एक धावानेशी धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर 22 या धावसंख्येवर मोठा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा ऑफ कटरचा मारा, लोअर फुलटॉस, परंतु काय क्षेत्ररक्षण केलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. फेकी करेपर्यंत एक धाव तिथे कन्वर्ट केली जाईल. प्रत्येक चेंडूवर एक धाव, त्यामुळे फलंदाज थोडेसे निश्चिंत असतील. दबाव गोलंदाजांवर असेल. विकेट मिळवणं फार गरजेचं आहे. असा हा सामना आपण पाहत आहोत या स्पर्धेतील. मात्र हा तिसरा सामना. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला स्ट्रोक. संकेत यावेळी मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. एक धाव मात्र ते रोखू शकलेले नाहीयेत आणि एकच धावावर समाधान. दोन्ही बॅटर आता सेट झालंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. दुपारचं सत्र आहे, रखरखत ऊन आहे, परंतु या रखरखत्या उन्हामध्ये तसुबरी जोशची कमतरता नाहीये. प्रत्येक येणारे संघ आतुरतेने वाट पाहतायत आपला सामना कधी होईल. या दरम्यान मात्र येतोय डॉट बॉल, कारण यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. या डॉट चेंडूची गरज होती, षटकाची होते समाप्ती आणि धावसंख्येचा धावफलक 24 या धावसंख्येवर. घेऊयात आपण एक डीजे ब्रेक. नक्कीच 12 चेंडूत आणि 12 धावसंख्येची गरज. हा देखील जरा किसमे कितना है दम, तो दम मात्र आता इथे दाखवावा लागणार आहे. विशेष करून मी म्हणेन युआयसी इमर्जिंग संघाच्या गोलंदाजांना. तर मोकळं मैदान आहे, चारही दिशेला जर आपण पाहिलं, मागची बाजू वगळता तर चौकाराची सीमारेषा आहे. त्यामुळे फलंदाजासाठी इथे सोपं आव्हान असेल. परंतु क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं खोटं कधी कधी पडू शकतं, जोपर्यंत शेवटचा चेंडू क्रीजवर पडत नाही. आपण असाच एक सामना देखील पाहिला होता 2024च्या विश्वचषकामध्ये, ज्यावेळी भारत वर्सेस साऊथ आफ्रिका सामना झाला होता अंतिम फेरीचा. 30 चेंडू 30 धावा असताना असं वाटलं होतं की साऊथ आफ्रिका संघ आरामात विजयी होईल. परंतु जसप्रीत बुमराहचे ते 2 खूप चांगले षटक, त्याचबरोबरीने हर्षदीप आणि हार्दिक पांड्याने टाकलेले षटक महत्वपूर्ण ठरले आणि भारताने तो सामना तब्बल 9 धावांनी जिंकला. त्यामुळे नक्कीच क्रिकेटमध्ये भाकीत करणं थोडस कठीण आहे, कारण सरडा जसा रंग बदलतो तसा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. जगात सर्वात जास्त क्रिकेट कोणत्या शहरात खेळलं जाईल तर ते म्हणजे मुंबई शहर असं नाव घ्यावं लागेल. आणि त्या शहरात मालाड या गावामध्ये कोळीवाड्यामध्ये, मालवणी कोळीवाड्यामध्ये चालू असलेली स्पर्धा विकेट ट्रॉफी मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष असं स्वागत आहे. पहिल्या चेंडूवर पुश करो आणि खुश रहो, अशा पद्धतीचा हा फटका सन्मान दिलाय पहिल्या चेंडूवर. मला वाटतं सुबोध पुन्हा एकदा आलेत गोलंदाजीसाठी, एक दर्जेदार गोलंदाज ते देखील आहेत. या चेंडूवर सुबोधला नक्कीच एकतर 2-3 डॉट चेंडू अथवा 1-2 विकेट्स त्यांनाही मिळवावे लागतील. युआयसी इमर्जिंग संघ इथे खूप चांगले प्रयत्न करीत असताना दुसरा चेंडू. या दरम्यान मात्र खूप चांगला स्ट्रोक तिथे कन्वर्ट केलाय. यावेळी मात्र एक चांगला दर्जेदार क्षेत्ररक्षण. तिथे मात्र काय होत आहे, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू आपल्या हातात ठेवण्यात अपयश आणि तदनंतर मात्र घेतलेल्या 2 चोरट्या धावा. म्हणजे वैयक्तिक जीवनात
नक्कीच आपल्या या स्पर्धेमध्ये थंडर कंपनीची जी बॅट आहे ती गहाळ झालेली आहे किंवा हरवलेली आहे. तर कुणास सापडले असल्या त्वरित आपण नक्कीच कॉम्बॉक्स कडे ती बॅट आणून द्यायची आहे. थंडर कंपनीची बॅट आहे. विनंती असेल कुणा लहानकाकडे ती बॅट असेल अथवा कुणी चुकून प्रॅक्टिस करता ती बॅट घेऊन गेले असतील तर कृपया करून विनंती असेल आपण ती मंडळाकडे आणून द्यायची आहे. होळीरत क्रिकेट सामन्याकडे संख्येचं लाजवाब क्षेत्ररक्षण बॅकअप नव्हतं मागे अन्यथा डायरेक्ट हिट करायला काही हरकत नव्हती. परंतु एक धाव तिथे पाहायला मिळते. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला 28 ऑन दी बोर्ड. अजूनही 9 धावांची गरज आहे त्यासाठी चेंडू शिल्लक असतील. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेटच्या हाताळणी स्वीपर कव्हरच्या ही चूक या संघाने वारंवार करत राहिलेले आहेत आणि या चुकीचा फटका त्याच्या संघाला बसलेला आहे. जवळजवळ 3 झेल आणि तदनंतर क्षेत्ररक्षण मला वाटतं 3-4 चेंडू तरी मिसफिल्ड केलेले असतील. जवळजवळ 7 ते 8 धावा त्यांना वाचवता आल्या असत्या. ते गोलंदाजाने ज्या पद्धतीने म्हणजे जीव तोडून जी मेहनत केलेली आहे त्या मेहनतीवर मात्र क्षेत्ररक्षकांनी मी म्हणेन पाणी फिरवलंय. पाहावं लागेल या 2 धावांची धावसंख्या जर पाहिली 30 या धावसंख्येवर त्या दरम्यान पुन्हा एकदा सन्मान दिलाय. म्हणजे चांगल्या चेंडूचा विचार आणि खराब चेंडूचा समाचार घेणं हेच खरं क्रिकेट आहे. इथे होते षटकाची समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ऑन दी बोर्ड 31 ऑन दी बोर्ड. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. अजूनही सामना ऑन आहे. मॅच ऑन आहे त्यामुळे दोन्ही संघांना समसमान संधी आहे. इथे येणारा एक डॉट चेंडू नक्कीच सामन्याचा रंग बदलवू शकतं. पाहावं लागेल ते कौतुक करावं लागेल. जवळजवळ या सामन्यात 7 षटकं झालेली आहेत. माफ करा 9 षटकं झालेली आहेत. परंतु कोणता संघ विजयी होईल हे अजूनही कोणाला ठामपणे सांगता येत नाहीये. इथे युआयसी इमर्जिंग संघाने जर चांगलं क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच एक बेनिफिट असेल. दोन्ही फलंदाजाची रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगल्या पद्धतीची आहे त्यामुळे ते देखील 2 धावा घेण्याचा प्रयत्न करतील. गोलंदाजीसाठी मात्र इथे दाखल झाले तुषार. तुषारला इथे हुशार बनावं लागेल कारण संधी त्याच्याकडे थोडीशी कमी आहे. 6 चेंडू 6 धावांचा बचाव करायचा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहिलं तर सचिन रमेश तेंडुलकर यांनी 6 चेंडू 6 धावांपेक्षा कमी धावांचा बचाव 2 वेळा केलेला आहे. हिरो कपची फायनल नक्कीच आपण आठवू शकता. 6 चेंडूत 5 धावांचा बचाव त्याने केला होता आणि हिरो कप भारताने आपल्या नावे केला होता. त्याची आठवण त्या गोलंदाजांना करावी द्यावी लागेल. पहिला चेंडू इथे डॉट. सामना होता कुठे आणि आलाय कुठे या एक डॉट चेंडूची वाट पाहत होता युआयसी इमर्जिंग संघ आणि तो चेंडू आलाय. 5 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. खूप चांगला दबाव निर्माण केला आहे युआयसी इमर्जिंग संघाने. लागोपाठचा दुसरा चेंडू पाहावा लागेल. मिड ऑफच्या डोक्यावरून तिथे मात्र अथर्व आहे. जोरदार वेगाने फेकी करावी लागेल परंतु ती झालेली नाहीये. आणि मी आधीच म्हटल्याप्रमाणे दोन्ही बॅटर जे आहे चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्यामुळे नक्कीच 2 धावा इथे पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू आणि 4 निर्णायक धावांची गरज आहे. या दोन्ही फलंदाजाचं विशेष कौतुक करावं लागेल की डॉट चेंडू गेल्यानंतरही डोक्यावर या रखरखत्या उन्हामध्ये त्यांनी बर्फ ठेवलाय तशी फलंदाजी केली आहे. परंतु सामना अजूनही ऑन आहे. दोन्ही संघाकरता 4 चेंडू आणि 4 निर्णायक धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे या धावा तुम्हाला करायच्या आहेत. येतोय डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला तुषारकडून पाहायला मिळते आहे. इथे तुषार हुशार निघालाय. वेग कमी आहे परंतु माझ्याकडे प्रॉपर ऑफ टर्न आहे. प्रॉपर पिचिंग आहे. नक्कीच 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. तुषार इथे मात्र काय चेंडूची हाताळणी केलेली आहे. बॅटच्या आउटर एज सईद अजमलची कुठे ना कुठे आठवण करून देत असताना तुषार बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू आणि इथे मात्र युआयसी इमर्जिंग संघ पूर्णपणे मॅच मध्ये
इथे महत्वपूर्ण विकेट. आता मात्र 2 चेंडू आणि 4 कंपल्सरी धावांची गरज आहे. काय गोलंदाजी केलाय, म्हणजे तुषारने असा मारा केलाय की माझा चेंडू हा क्षेत्ररक्षकाकडे गेलाच नाही पाहिजे, तो फक्त कीपर आणि माझ्याकडेच राहिला पाहिजे. धावा लागेल त्याची जागा करण्यासाठी. मात्र पुढील फलंदाज, कंपल्सरी चेसिंग असलेली स्पर्धा आहे, त्यामुळे 2 चेंडू 4 धावा हा फलंदाजी करणारा बीसीए इमर्जिंग संघ आपल्याला ह्या 4 धावा करायच्याच आहेत. बॅटर आनंद आलेले आहेत, पाहूया. एका बाजूला तुषार आहे तर दुसऱ्या बाजूला आनंद आहे. कोण जिंकेल हा सामना? मी आधीच म्हटल्याप्रमाणे कमी धावांचे जे सामने असतात ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे रंगतात आणि ते सिद्ध करून दाखवले दोन्ही संघाने. कौतुक करावं लागेल सर्वच गोलंदाजाचं, त्यामध्ये नक्की सुबोधचं विशेष कौतुक करावं लागेल, जयंत अथर्वचंही कौतुक करावं लागेल. त्यांनी 6 पेक्षा जास्त धावा दिलेल्या नाही आहेत. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. इथे मात्र काय घडतंय, डॉट बॉल येईल का नाही? अपील जरूर झालं परंतु ऑफस्टिकच्या बाहेर. चूक तर होते तुषारकडून, परंतु 3 ते 4 सेंटीमीटर अंतराने कदाचित हा वाईड गेला, असा क्लोज कॉल होता खरं तर मी म्हणेन. परंतु चांगला प्रयत्न, फलंदाजाला मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवणारा हा चेंडू होता, परंतु दुर्दैव म्हणावा लागेल. 2 चेंडू आणि 3 धावांची अजूनही गरज आहे. इथे मात्र फुलटॉस चेंडू एका मोठ्या फटक्यात कन्वर्ट करता आलेला नाही आणि ते थोडेसे कमकुवत प्रयत्न. चांगले प्रयत्न इथे झाले असते, परंतु 2 धावा येत आहेत. आता 1 चेंडू आणि 1 निर्णायक धावांची गरज आहे. नक्की डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षक होणं फार गरजेचं होतं. इथे मात्र फटका जरूर चांगल्या पद्धतीचा रचला गेला नव्हता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होणं फार गरजेचं होतं. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे नक्कीच 1 धावांचा बेनिफिट प्रथम फलंदाजी करीत असताना बीसीए इमर्जिंग संघाला त्याचा लाभ. स्कोर कार्ड तर बरोबरीचा आहे, 36 ऑन दी बोर्ड. आता मात्र 1 धाव वाचवायची आहे. इथे मात्र काय घडतंय, येतोय डॉट बॉल पाहावा लागेल. फलंदाज इथे धावचित होतोय का? एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. युवायसी संघ या स्पर्धेत धक्कादायक विजय नोंदवतोय. 12 चेंडू तर 12 धावांचा या धावा त्यांनी डिफेंड केल्यात. 6 चेंडूत 6 धावा त्यांनी डिफेंड केल्यात. 1 चेंडू मध्ये 1 धावा त्यांनी डिफेंड केल्या. तुषारसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय बॉलिंग केलंय, जबरदस्त.